भाजप सरकारचा निषेध या आंदोलनातून सध्या केला जातोय। नवी दिल्लीतली ही सगळी दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत। विरोधकांनी अक्षरशः ठिय्या मांडलेला आहे। गेल्या तासाभरापासून घोषणाबाजी सुरू आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी दोघेही स्वतः या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। यानंतर जंतर मंतरवर ते जातील आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतील। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची आणि आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील पोलिसांनी करणं सुरू केलेलं आहे। काही आंदोलनकर्ते हे पोलिसांच्या ताब्यात गेलेले आहेत। घोषणाबाजी अजूनही सुरूच आहे आणि याच ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। दिल्ली सध्या धुमसती आहे। मोठं आंदोलन सुरू आहे। एकीकडे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता देशभरातून विरोधी पक्षनेते सध्या दिल्लीत पोहोचायला सुरुवात झाली। ज्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधान या संपूर्ण घोटाळ्याला नीट पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आहेत, त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे देखील जबाबदार आहेत असा आरोप सध्या विरोधकांकडून करण्यात येतोय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबद्दलचं उत्तर आम्हाला सरकारकडून हवंय। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आम्हाला लवकरात लवकर हवाय अशी मागणी सातत्याने